भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे हिच्या आत्महत्या प्रकरणानं राज्यात वातावरण तापलं। पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तिनं स्वतःला संपवलं। पण गौरीच्या माहेरच्यांच्या म्हणण्यानुसार गौरीनं आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या झाली। या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे। पण ज्या अनैतिक संबंधांमुळे हे प्रकरण घडलं, म्हणजेच अनंतची पहिली प्रेयसी, तिच्या जबाबामध्ये तिनं मोठा खुलासा केलाय आणि यातच अनंतच्या अंगावरील 25 ताज्या जखमाही सापडल्या। त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। एकंदरीतच गौरीच्या प्रकरणातील तपासात आतापर्यंत काय काय घडलं, त्या प्रेयसीने जबाबामध्ये काय म्हटलंय, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 22 नोव्हेंबर रोजी पावणे 7 वाजता गौरी गर्जेनं वरळीच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। गौरी गर्जे ही मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेची पत्नी। याच वर्षी 6 फेब्रुवारी 2025 ला त्यांचं लग्न झालं होतं। गौरी ही बीडची रहिवाशी होती आणि मुंबईतील केएम्स या सरकारी हॉस्पिटलमधील दंतचिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून काम करत होती। तर अनंत गर्जे हा मूळचा नगरच्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवाशी। लग्नात 50 ते 60 लाखांचा खर्च करत गौरीच्या घरच्यांनी धुमधडक्यात तिचं लग्न लावून दिलं होतं। पण लग्नाच्या 10 महिन्यात खेळखंडोबा झाला आणि गौरीनं आत्महत्या केली। गरीबाला पोरगी द्या, पण श्रीमंताच्या नादी लागू नका, भपक्यावरती जाऊ नका, हा गौरीच्या वडिलांचा आक्रोश मनाला सुन्न करणारा ठरला। त्यामुळेच गौरीवरती तिच्याच सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करण्यात आले होते। आमच्या लेकीनं आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या झाली, असा तिच्या माहेरच्यांचा म्हणजेच पालवे कुटुंबाचा आरोप आहे। लग्नाच्या काही महिन्यानंतरच गौरीला अनंत गर्जेचा दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं। तिने त्याची दुसऱ्या महिलेसोबतची चॅटिंगही पकडली होती, पण गौरीनं त्याला त्यावेळी माफ केलं होतं। पण तरी सुद्धा अनंत गर्जेचं त्या महिलेसोबत संबंध कायम होते असं बोललं जाते। यातच सप्टेंबर महिन्यामध्ये अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांनी राहतं घर बदललं। त्यावेळी गौरीला काही कागदपत्र सापडली होती। ही कागदपत्र गर्भपाताची होती, ज्यात महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं। त्यामुळेच या प्रकरणामध्ये अनंतच्या पहिल्या प्रेयसीचा जबाब आता नोंदवला गेलाय। वरळीच्या पोलीस ठाण्यामध्ये त्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे। तिच्या म्हणण्यानुसार 2022 पासून माझा आणि अनंतचा काहीही संबंध नाही। गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल मला काहीही कल्पना नाही, असं त्याच्या जुन्या प्रेयसीनं म्हटलंय। पण गर्भपाताचे पेपर आणि गर्जेची दुसऱ्या महिलेशी असणारी चॅटिंगचे पुरावे गौरीच्या वडिलांकडे आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनंतच्या अंगावरती 25 ताज्या जखमाही सापडल्यात। म्हणजे 22 नोव्हेंबरला दुपारी जेव्हा गौरी आणि अनंतमध्ये वाद झाला होता, त्यानंतर अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला होता। अनंतची गाडी कोस्टल रोडला जात असतानाच गर्जे वारंवार गौरीला फोन करत होता, पण गौरी फोन काय उचलत नव्हती। यातच संशयातून अनंत गर्जेनं गाडी पुन्हा घराकडे वळवली। घराबाहेरून आवाज देऊनही गौरीनं दार न उघडले। त्यामुळे कुठलेही प्रतिसाद न मिळाल्यानं अनंतनं घाबरून इमारतीच्या 31व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून 3ऱ्या मजल्यावरती त्याच्या घरामध्ये प्रवेश केला। तेव्हा गौरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्याला दिसली होती। गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत फ्लॅटच्या खिडकीतून आतमध्ये गेला होता। त्यावेळी त्याच्या शरीरावरती किरकोळ जखमा झाल्या होत्या। तसेच अनंत गौरीला घेऊन पोद्दार रुग्णालयामध्ये गेला, तेव्हा ती मृत झाल्याचं कळताच त्याने स्वतःचे डोकं भिंतीवरती आपटल्याचाही प्रयत्न केला। पोद्दार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती सापडले। त्याच या जखमा असल्याचं आता बोललं जाते। दरम्यान आता या प्रकरणात अनंत गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट देखील होणार आहे। पोलीस वैद्यकीय तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत। अनंत गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं अत्यावश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। त्यानुसार अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पण गौरीच्या माहेरच्यांचा अजूनही आरोप आहे की गौरीनं आत्महत्या केली नाही, ते मानायला तयारच नाही की तिने आत्महत्या केली आहे। गौरी यांच्या शरीरावरती अनेकदा मारहाणीचे खुणा पाहिल्याचं त्यांच्या घरच्यांनी आणि तिच्या सहकाऱ्यांनी सुद्धा म्हटले। तिला सतत सासरचा त्रास होत होता असंही समजते। दरम्यान गौरीच्या आत्महत्या प्रकरणी तिचा पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दिरावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या ते पोलिसांच्या कस्टडीमध्ये होते। त्यामुळे आता अनंतच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये काय समोर येते आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।